गुड मॉर्निंग स्टुडंट. कालच्या आपण पिरियडला बघितलं की प्रस्तावाचे प्रकार आणि प्रस्ताव म्हणजे काय, त्याचे प्रकार, हा आपला शेवटचा मुद्दा होता. आज आपण बघणार आहोत दुरुस्तीबाबतचे नियम काय आहे, लक्षवेधी सूचना कशाला म्हणतात, हे आपण सगळं आज बघणार आहोत. मतदान वगैरे हे सगळं आपण या पाठात बघणार आहोत. आता दुरुस्ती म्हणजे काय, तर प्रस्तावाच्या शब्दरचनेत काही बदल केला असेल तर त्याला दुरुस्त म्हणतात. आणि ही दुरुस्ती जी आहे ही कुठल्याही प्रस्तावावर निर्णय घेण्यापूर्वी सुचवावी लागते. आता ही म्हणजे कुठल्याही प्रस्तावावर निर्णय घेण्यापूर्वी त्याच्यात काही शब्दरचनेत बदल करायचा असेल तर तो करता येतो. आता ही दुरुस्ती कुठल्या प्रकारची असते, तर काही नवीन शब्द त्याच्यात भर घातल्या जातात, एखाद्या शब्दाऐवजी दुसरा शब्द घातला जातो. म्हणजे प्रस्तावावर चर्चा चालू असताना काही नवीन शब्दांची भर घातली जाते, एका शब्दाऐवजी दुसरा शब्द घातला जातो, प्रस्तावातील काही शब्द वगळले जातात आणि प्रस्तावातील काही शब्दांच्या क्रम पण बदलला जातो. तर याला म्हणतात दुरुस्ती. म्हणजे त्याच्यात काही करेक्शन केलं जातं. प्रस्तावावर दुरुस्ती सुचवल्यानंतर त्यावर चर्चा केली जाते आणि जर ती दुरुस्ती सभेने मान्य केली तर तिचा समावेश पुन्हा मूळ प्रस्तावात केला जातो आणि दुरुस्त प्रस्ताव पुन्हा सभेपुढे चर्चेसाठी ठेवला जातो. आता ही जी दुरुस्ती सुचवताना काही नियम आहे. जी दुरुस्ती सुचवायची आहे ती लेखी स्वरूपात असावी, दुसऱ्या सभासदांनी तिला अनुमोदन दिलं पाहिजे, म्हणजे मान्यता दिली पाहिजे, ती निश्चित शब्दात आणि होकारार्थी स्वरूपात असली पाहिजे, ती सभेच्या अधिकार क्षेत्रात पण असली पाहिजे, ती जो मूळ प्रस्ताव आहे त्याच्याशी निगडीत असली पाहिजे, त्याच्याशी सुसंगत असली पाहिजे. आणि एकदा दुरुस्ती सुचवली तर सभेच्या संमतीखेरीज ती मागे घेता येत नाही. आणि पुढला मुद्दा असा आहे त्याच्यातला, दुरुस्तीमुळे मूळ प्रस्तावाचा अर्थसुद्धा बदलू नये, त्याचा अर्थ बदलणारी दुरुस्ती नसावी. जी व्यक्ती प्रस्ताव मांडते तिला त्याच्यात दुरुस्ती सुचवता येत नाही. दुरुस्ती ही दुसऱ्या व्यक्तीने सुचवायची असते. आणि मूळ प्रस्तावावर समजा एखादा सभासद बोलला असेल मीटिंगमध्ये तर तो दुरुस्ती सुचवू शकत नाही. आणि इतर वेळेला मात्र प्रत्येक सभासदाला एका प्रस्तावाला एक दुरुस्ती सुचवता येते. एकापेक्षा अधिक दुरुस्ती त्याच्या सुचवल्या गेल्या तर त्या स्वीकारण्याचा अधिकार अध्यक्षाला असतो. आता पुढला मुद्दा जो आहे तो हरकतीचा मुद्दा किंवा लक्षवेधी सूचना. म्हणजे कुठल्याही गोष्टीवर सभेच्या कार्यपद्धतीशी संबंधी हरकत घेणारा हा मुद्दा असतो, म्हणून त्याला हरकतीचा मुद्दा किंवा लक्षवेधी, पॉईंट ऑफ ऑर्डर इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात, पॉईंट ऑफ ऑर्डर. सभेच्या कार्यपद्धतीतील अनियमिततेकडे, म्हणजे सभा एखाद्याला वाटतं आहे की बरोबर नाही चालली तर तो त्याच्यावर हरकत घेऊ शकतो. म्हणून सभेच्या कार्यपद्धतीतील अनियमिततेकडे हा मुद्दा उपस्थित करून अध्यक्षांचं लक्ष वेधलं जातं. जेव्हा सभेच्या कार्यपद्धतीत काही नियमांचा भंग होत असेल तेव्हा हा मुद्दा उपस्थित करता येतो. म्हणजे गणपूर्ती बरोबर नसेल तरीसुद्धा मीटिंग होते आहे, सभासद बरोबर वागत नाही आहे आणि तशीच मीटिंग सुरू आहे,
सभेसंबंधीचे जे नियम आहे ते बरोबर पाळले जात नाही आहे. सभेमध्ये सभेला म्हणजे जी योग्य लँग्वेज वापरली जात नाही, तर अशा वेळेला हरकतीचा मुद्दा उपस्थित केला जातो. आणि जेव्हा हरकतीचा मुद्दा उपस्थित केला जातो तेव्हा मूळ प्रस्तावावरील चर्चाही काही काळासाठी थांबवली जाते आणि हरकतीचा मुद्दा जो आहे तो पहिल्यांदा विचारात घेतला जातो. सभेचे अध्यक्ष आवश्यकता वाटल्यास किंवा गरज असल्यास त्याच्यावर चर्चा घेतात आणि त्यावर आपला निर्णय देऊन तो मिटवतात. म्हणजे वाद होणार मिटवतात किंवा हरकतीवर ते आपलं मत देऊ शकतात. अध्यक्षांचा निर्णय हा अंतिम निर्णय समजला जातो आणि तो सगळ्या सभासदांना पाळणं बंधनकारक आहे. म्हणजे अध्यक्षाचा निर्णय हा फायनल निर्णय असतो. आता आपण पुढला मुद्दा जो आहे तो मतदानाचा आहे. आपण बघितलं मतदान. जे सभासद असतात त्यांना मीटिंगमध्ये मतदान करण्याचा हक्क असतो. तर आता हे मतदानसुद्धा जे आहे, जसं आपण आपले प्रतिनिधी निवडताना मतदान करतो त्याच पद्धतीनेही हे मतदानसुद्धा तिथे होतं. या मतदानात सभेचा कल आजमावला जातो आणि कंपनीच्या नियमावलीतील आणि कायद्यातील तरतुदींचं काटेकोरपणे पालन केलं जातं. आणि हे काम बरोबर होत आहे की नाही, जे कायद्याप्रमाणे कायद्याचं पालन होत आहे की नाही याची खात्री करून घेणं आवश्यक असतं. सभासदांचा कल अजमावण्यासाठी सभेत मतदान घेतलं जातं आणि सभेत मांडलेल्या विषयावर पुरेशी चर्चा झाल्यानंतरच मतदान घेणं आवश्यक असतं. सभासदांची मतं आणि इच्छा अजमावण्यासाठी मतदानाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर त्याच्यातली पहिली आहे आवाजी मतदान. त्याला व्हॉइस मेथड असं म्हणतात. या पद्धतीमध्ये जे अध्यक्ष असतात सभेचे ते प्रस्तावाच्या बाजूने असलेल्या सभासदांना होय आणि प्रस्तावाच्या विरुद्ध असणाऱ्या सभासदांना नाही असे म्हणायला सांगतात. आणि आवाजाने म्हणजे होचा आवाज मोठा असेल तर हो आणि नाहीचा आवाज मोठा आला तर नाही, म्हणून त्याला आवाजी मतदान असं म्हणतात. आणि आवाजाने मत व्यक्त करायला सांगतात. आणि हा जो निर्णय आहे तो आवाजाच्या तीव्रतेनुसार, म्हणजे जेवढा आवाज होच्या बाजूनी असेल त्याच्यापेक्षा जास्त आवाज नाहीच्या बाजूनी आला तर तो प्रस्ताव म्हणजे त्या प्रस्तावाला फेटाळलं जातं. जेव्हा सर्वांच्या मताने तो प्रस्ताव संमत केला जातो तेव्हा ही पद्धती वापरली जाऊ शकते. म्हणजे त्याचं उत्तर सगळ्यांकडनं होच येणार आहे अशी जेव्हा खात्री असते तेव्हा ही पद्धती वापरली जाते. आवाजाची तीव्रता हे प्रमाण धरलं जातं आणि सभासदांचे मत अजमावलं जातं. आता सभासदांचे आवाजावरून मत अजमावणं कधीकधी कठीण होऊ शकतं आणि त्याच्यात म्हणजे अचूकपणा येऊ शकत नाही, म्हणून ही पद्धती क्वचितच वापरली जाते. पण जिथे अध्यक्षाला खात्री असते की हे होच्या बाजूनी मतदान येईल त्याच वेळेला म्हणून ही पद्धती वापरली जाते. मतदानाची दुसरी पद्धती आहे विभाजन पद्धती ने मतदान पद्धती, म्हणजे बाय डिव्हिजन. आता ही जी पद्धती आहे याच्यात सभासदांचं 2 गट पाडले जातात. प्रस्तावाच्या बाजूने
मत असणाऱ्यांना एका खोलीत नेलं जातं आणि किंवा एका कॉर्नरला जायला, त्या हॉलच्या एखाद्या कॉर्नरला जायला सांगितलं जातं आणि प्रस्तावाच्या विरुद्ध मत असणाऱ्या सभासदांना दुसऱ्या खोलीत किंवा दुसऱ्या भागात जाण्याला सांगितलं जातं. आणि त्यानंतर बाजूने असलेले सभासद किती आणि विरुद्ध असलेले सभासद किती ही संख्या मोजली जाते, मतदारांची संख्या मोजली जाते. आणि मग म्हणजे हे सगळी प्रोसेस करण्यासाठी जी व्यक्ती नेमली जाते तिला टेलर म्हणतात. जर प्रस्तावाच्या बाजूने जास्त सभासद असतील तर प्रस्ताव मंजूर केला जातो आणि या पद्धतीत अतिशय गुप्तता राखली म्हणजे आता कळतंच ना की कोण कुठे गेला आहे, फेवरमध्ये आहे की अगेन्स्टमध्ये आहे, हे सगळं कळतंच. त्याच्यामुळे ही पद्धती क्वचितच वापरली जाते. पुढली पद्धती आहे हाताने निर्देश करून मतदान बाय रेझिंग हँड. आपण म्हणतो ना सांगा कोणाकोणाला येत आहे, मग हात वर करतो. तसंच त्या सभेमध्ये सुद्धा होतं की जे लोक त्या प्रस्तावाच्या बाजूनी असतात ते आपला हात उंच करून दर्शवतात की आम्ही त्या प्रस्तावाच्या बाजूनी आहोत. तर ही हाताने निर्देश करून मतदान करण्याची पद्धत आहे. या पद्धतीनुसार मतदान घेताना अध्यक्ष प्रस्तावाच्या बाजूने आणि विरुद्ध मत असणाऱ्यांना हात वर करायला सांगतात. एकाच वेळी दोघांना नाही सांगत बरं का, नाही तर मग पुन्हा गडबड होईल. एकदा त्या प्रस्तावाच्या बाजूने असणाऱ्या लोकांना हात वर करायला सांगतो, दुसऱ्यांदा तर विरुद्ध असणाऱ्या लोकांना हात वर करायला सांगतात. प्रस्तावाच्या बाजूने किंवा विरुद्ध मत असणाऱ्यांची संख्या मोजली जाते. जर प्रस्तावाच्या बाजूने जास्त मत असतील तर प्रस्ताव मंजूर केला जातो आणि याही पद्धतीत गुप्तता राखली जात नाही, कारण सगळ्यांनाच कळतं की किती लोकांनी फेवरमध्ये हात दिला आणि किती लोकांनी अगेन्स्टमध्ये दिलेला आहे. ही पद्धत साधारणपणे संचालक मंडळांच्या सभांसाठी वापरली जाते. पुढली पद्धत आहे गुप्त मतदान पद्धत. या पद्धतीत प्रत्येक मतदाराला आपलं मतपत्रिकेवर नोंदवतो आणि ती मतपत्रिका मतपेटीत टाकली जाते. जसे आपले इतर कॉर्पोरेशनचे किंवा इतर लोकसभेचे, राज्यसभेचे जे इलेक्शन होतात त्याप्रमाणे त्याच्यात आणि नंतर ती मतं मोजली जातात आणि निर्णय जाहीर केला जातो. ही आता या पद्धतीत काय कोणी कोणाला मत दिलं हे काही कळत नाही. म्हणजे त्या प्रस्तावाच्या फेवरमध्ये दिलं की अगेन्स्टमध्ये दिलं हे कळत नाही. त्याच्यामुळे ही या पद्धतीत अतिशय गुप्तता राखली जाते. पुढली पद्धत आहे मतनोंदणी पद्धतीने मतदान. ही मतदान पद्धत सर्वसाधारण सभेत वापरली जाते. हाताने निर्देश करून घेतलेल्या मतदानाने सभासदांचं समाधान नाही झालं तर मतनोंदणी पद्धतीने मतदानाची मागणी करू शकतात. या पद्धतीमध्ये प्रतिनिधींना मतदान करता येतं. एक भाग एक मत, ज्याचे जेवढे भाग तेवढे मत, या तत्वानुसार तिथे मतदान होतं. मतदारांमध्ये मतपत्रिकेचं वाटप केलं जातं. मतनोंदणी पद्धतीमध्ये मतदान घेण्यासाठी 2 अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते आणि त्याच्यापैकी एक हा कंपनीचा सभासद असला पाहिजे. अधिकारी मतपत्रिकेचं वाटप करतात. मतपत्रिका गोळा केल्यानंतर अधिकारी त्याची छाननी करतात, म्हणजे त्या सॉर्ट करतात आणि मतनोंदणी तक्त्यावर तपशील लिहिला जातो. प्रस्तावाच्या बाजूने आणि प्रस्तावाच्या विरुद्ध पडलेल्या मतांची संख्या मोजली जाते आणि नंतर निर्णय घेतला जातो. प्रस्तावाच्या बाजूने आणि विरुद्ध पडलेल्या मतांची संख्या मोजली जाते आणि निर्णय घेतला जातो आणि अध्यक्ष जे आहेत ते मतदानाचा निर्णय जाहीर करतात. मतनोंदणी पद्धतीने घेतलेला निर्णय हा अंतिम
निर्णय असतो, त्याला कोणी आव्हान देऊ शकत नाही. मतनोंदणी पद्धतीची मागणी कोणाकोणाला करता येते? तर सभेच्या अध्यक्षाला मतनोंदणी पद्धतीची मागणी करता येते. खाजगी कंपनी जर असेल तर खाजगी कंपनीमध्ये 5पेक्षा जास्त सभासद उपस्थित नसतील तर उपस्थितांपैकी कोणी एक सभासद, आणि जर सभासद 7पेक्षा जास्ती असतील तर कुठल्याही 2 सभासदांनी, कमीत कमी 2 सभासदांनी मतनोंदणीची मागणी केली पाहिजे. भागभांडवल असलेल्या सार्वजनिक कंपनीत कमीत कमी 5 सभासद प्रत्यक्षपणे किंवा त्यांचे प्रतिनिधी यांनी मागणी करणं आवश्यक असतं. भागभांडवल असलेल्या सार्वजनिक कंपनीत त्यांनी केलेल्या म्हणजे त्यांच्याजवळ किती शेअर्स आहेत त्याप्रमाणे सभासदाला किंवा सभासदांना 1 मताधिकार आहे असे सभासद किंवा प्रतिनिधी मतदानाची मागणी करू शकतात. आता या पद्धतीचे काही फायदे आहे. तर त्याच्यापैकी पहिला फायदा असा आहे, या पद्धतीत प्रतिनिधीला मतदान करता येत नाही. गैरहजर सभासदांना पण मतदान करता येत नाही. मतनोंदणी पद्धतीने दिलेला निर्णय हा अंतिम निर्णय असतो आणि त्याला कोणी आव्हान देऊ शकत नाही. म्हणजे एकदा मतदान घेतलं तर त्याच्यावर कोणीही आक्षेप घेऊ शकत नाही, हा त्याचा फायदा आहे. आणि ही मतनोंदणी पद्धती ही अतिशय शास्त्रीय पद्धत आहे आणि त्यामध्ये चुका होण्याची शक्यता फार कमी असते. हे फायदे जरी असले तरी काही त्याच्या मर्यादा आहेत, त्याचे काही तोटे आहेत. तर त्याच्यातला पहिला आहे की मतदानाची ही भांडवलशाही पद्धत आहे. एक भाग हे एक मत हे तत्त्व वापरलं जातं. त्याच्यामुळे समजा एखाद्याकडे जास्ती भाग जे असतील तर तेवढ्याने तर त्याचे मतं जास्ती पडतील. मतदानाची पद्धती ही एक वेळ जातो ना त्याच्यामुळे ही एक वेळखाऊ पद्धत आहे असं मानलं जातं आणि ही एक खर्च वाढवणारी पद्धत आणि अतिशय गुंतागुंतीची पद्धत आहे असं मानलं जातं. हे त्याचे दोष आहेत. आता पुढच्या पिरियडला आपण बघू ठराव किंवा रिझोल्यूशन म्हणजे काय, ठरावाचे जे प्रकार आहेत ते बघू आणि अवैध ठराव कशाला म्हणतात, वैध ठराव कशाला म्हणतात ते आपण सगळं पुढच्या पिरियडला बघू. सो गुड बाय.